नमस्कार. सौंदर्य कोकण या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. तर आता आम्ही सगळेजण चाललो नदीवरती. नदीत पाणी ला साखळी लिहा ती बघूसाठी जातो. पहिलं पाणी येतं ना त्या बघूची उत्सुकता असते, ती भारी असता. तर आता ही पूर्ण गँग सगळी चालली आहे नदीवरती. हे बघा किती पाणीला बघूया. बाकीचे मगाशी गेले नदीवरती, ते बघून दिलेत. तर मी जातोय आणि किती पाणी येईल तर बघूया. चला, कोंडीत पाणी येईल तर कोंडीत कसं बराच वेळ लागता. तर आता आपण कितपर्यंत पाणी पोचला ना तर बघूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडत नक्की लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करू विसरा नको. चला, तर आता आम्ही नदीत पोचलो आणि पाणी कितपर्यंत येईल तर बघूया. मस्तपैकी सगळा वातावरण हिरव्यागार झाला, हिरव्यागार. हो, ही सगळी नदी असा अजून खालीपर्यंत येऊ नये. वरती कितपर्यंत येईल तर बघूया. कोंड मोठी आहे त्यामुळे कोंडीत बराच वेळ लागता. संध्याकाळच्या वेळाक असा फिरायला जाऊ भारी वाटतात सगळे बॉल एकत्र वाढीतले. तर आम्ही नदीच्या एकदम जवळ येलो आता आणि इथपर्यंत पाणी येईल. कोंड भरली आहे वाटतं. कोंड भरान पाणी कोंडीच्या भारी येईल. वा, एका बाजून कोंड पण भरली आहे तिकडसून आणि ह्या एका दुसऱ्या बाजून पाणी खाली येतं. तकडी त्यासाठी पुढे कोंड असा आणि हो नदीचा प्रवाह असा. कोंडीत पण भरला आणि ह्या पण येतात. ह्याच पाणी जाता कोंडीत तकडी आणि कोंड पण भरली आहे बघा. त्या पहिला जर पाणी असतं ना तर बघूची उत्सुकता असतं ना ती खूप भारी असतं. पहिलं पाणी गडू येतं कारण कसं असतं की माती बिती वाहून येतं ना, त्यामुळे पहिल्या पाणी असं गडवत असतं. तर असं असतं ह्या पावसाचा पहिला पाणी. एक आम्ही साखळी म्हणतो पाण्याची. ह्या पाणी येताना वरसून ती अकडे कोंड त्या कोंडीत भरतला आणि कोंड भरल्यावरती पाणी जातला खाली. पुढे पण एक कोंड असा, तिकडची कोंड ती खूप मोठी असा आणि हे सगळे जातात वरती, वरच्या बाजून जातात. संध्याकाळचं वातावरण आणि असं या पाणी खूप भारी वाटतं. तर आता ह्या बाजून बघा, म्हणजे त्या पाणी जा असा ना वरच्या बाजून येता तिकडे पण डोंगर असतात. ते पूर्ण आमचं नरडवे गाव वरती असा. तर माझं गाव असा नरडवे कणकवली आणि हे असा पिंपळवाडी. आणि पिंपळवाडीपर्यंत आता या पाणी पोचलं आणि असून बघलाच नाही नदी पूर्ण अशी खालीपर्यंत अशी असा. पण तिकडे अजून पाणी जाऊ नये. आणि ह्या बाजू इकडे माझी अशी घरं असतात आणि इकडे पूर्ण आमची खाली वाडी असा. नदीच्या ना दोन फाटे असतात. ह्यो एक फाटो असा आणि ह्या बाजून एक फाटो असा. आणि पुढे ते पोरगे गेलेत ना वाडीतले, थंय मोठी कोंड असा. तर आपण त्या कोंडीकडे जाऊया आणि त्या कोंडीत किती पाणी भरलं बघूया, कारण कोंड खूप मोठी असा आणि ती भरायला वेळ लागतं. तर आता ह्या पाणी जर असं ना हिला वरसून ता पाणी इकडे गेला ह्या साईडी आणि थंयसून पुढे उतार असा आणि त्याच पाणी मग तिकडच्या कोंडीत उतारतला आणि तिकडून पण एक प्रवाह असा. दोन्ही प्रवाह एकटं होतले आणि मग कोंड भरतली आणि कोंड भरली का पाणी मग ओळखलं इकडे खालती येतला. तर अशा प्रकारे पाणी येईल असा. आपण पुढे पण जाऊया कोंडीकडे आणि बघूया. तर पुढे बघू शकता तुम्ही, पुढे कोंड असा आणि छोटी कोंड होती आता भर दिली असा, वारकीची कोंड ती. आणि आपण जर पुढे जाऊन बघितलं तर ती बरीचशी लांब पण असा कोंड आहे, जास्त खोल पण असा. तर आता आपण ते कोंडीकडे जाऊया. हे सगळेजण उभे असत. ए, तकडून पाणी येत नाही का रे कोंडीत? क्या है? काय रे? माशांची पोरा. इकडे चालू असा नेमबाजी स्पर्धा. बाटलीला टोकणे. कोणी टोकलं रे पहिला? टोकलं कोणी पहिला? तर हे असा कोंड आणि कोंडी तिकडसून पाणी उतारतं आकडसून. बरं कसं एक पाट असा आणि पुढे एक त्यासून पाणी जाता. ह्या पाणी येतं ह्या बाजून आणि ह्याकडसून पण या पाणी जा असा ना त्या उतारता असा कोंडीत. ही जी कोंड असा ना ती अर्धी भरलेली असा. मला वाटतं भरा साधारणतः
2-3 तास लागतील आणि सकाळपर्यंत पाणी जाणं कोण भरान मग खाली जायत. संध्याकाळचा दृश्य पण खूप भारी आहे सगळे आणि हे सगळे राहून अंदाज घेतात पाणी येतो किती भरली आहे किती नाही तो. तर या ठिकाणी नवीन इंजिन लिहिलेत, नवीन शोध लावता असत. आकडी एकावर एक 4 दगड लागले असत आणि आकडे बघूया किती लावता तो. काही किती रे 3 लागले धरून हातान धरून. ओके 3 रवले. बघूया जास्त कोण करतात तो. याचे पडले वाटतं पडले वाटते. सिमेंट लावले सिमेंट लाव सिमेंट लाव सिमेंट. याचे केले एकदा पडले होत आणि ओमकाराने लावले ना 5 थर. आणि तातो काय करता देवस्थान करता का तिकडे देवस्थान उभ्या करता का तिकडे काय रे ए लातेन का मारतं नडी घेत. अनिल राणे ST कंडक्टर जे लोकांची सेवा करतात. अनिल राणे नदीत पाणी येतं तुझं काय मत आहे? अजून मोठा पाणी येऊन मासे चढाक होते तरच मजा येईल. मासे म्हणजे कसले मासे तुका वय मळये खवळे उडी मारतात ते भैनारे बघून. खवळे नको खवळे मळे खवळे माप्यात चढतले ते पकडूक लय मजा येतात. मग तुका काय वाटतं म्हणजे पाणी बिनी बघून उत्साह उत्साह म्हणजे लय बरा वाटता. बरं वाटतं ना. मुंबईसून पण 2 पोरगे येऊ शकतात आपले बघू ना बंटी उद्या येता. तर या पाणी बघून सगळ्यांकाच भारी वाटला. सगळेजण वाट बघतात की माशाकडे चढतात आणि मासे धरू कधी गावतात. मासे धरूची जी मजा असते चढण्याची ती खूप भारी असता. त्यामुळे सगळ्यांचा उत्साह जो असा ना तो शिगेक पोचलेलो असा. तर अशा प्रकारे या पाणी व्हावतं असा आणि बऱ्याच वेळ टाईमपास केलो आणि आता पाण्याचा प्रवाह जो आहे ना सुरू झाला आहे सर. आणि आता आपल्या गावचा असा घरात व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स पण करा आणि चॅनलवरती कोण नवीन असतात ना तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून मध्ये विसरा नको. तर आता आम्ही जातो घरात. चला बाय बाय.